चालवताना बेसुराट गाडी चालवायची, माणसं बघायची नाही, सिनियर सिटीजन बघायचं नाही आणि कोणाचाही आघात करून तुम्ही जायचं. हा अन्याय आमच्यावरचा दूर झालाच पाहिजे. याकडे पोलीस खात्याने, वॉर्ड ऑफिसरनी, इतर कार्यकर्त्यांनी सर्वांची जी कळकळ आहे ती सर्वांनी जाणली पाहिजे. हे फेरीवाले इतके वाढत चाललेत ना की माणसाला जाण्याला रस्ताच नाही वाचलेलं. आज ह्या वयस्कर आज यांचं ऍक्सिडेंट का झालं, देतात जागा देतात, मला एवढा हप्ता दे, ते घेतात, हे जागा दे, हप्ता दे, हप्तेवालेच आहेत. फेरीवाल्यांमुळे सगळा प्रॉब्लेम होतो. म्हणजे हिंदूसाठी काहीच नाही का इथे. मी इथली 1953चं माझं घर आहे, आपलं 47चं घर आहे आणि मी आज 5वी पिढी इथे 45 वर्षाची इथली रहिवासी आहे. परंतु 45 वर्षामध्ये इथे इतका काही अति आक्रमण आहे की त्याला हिशोब नाही. आम्ही म्हणत नाही गोरगरिबांनी धंदा करायचा नाही, पोट भरायचं नाही, पण जनतेला जो त्रास होतोय त्या त्रासाचं निरसन झालं पाहिजे. आज मी तुम्हाला सांगते बघा, मला 8 ते 9 लाख रुपये पायाचा ऍक्सिडेंट झालं न्यू मिल रोडला आणि तो पळून गेला आणि मी 3 वर्ष जागेवर होती. माझी भरपाई दिली नाही, काही नाही. मग हे कोणता न्याय? आम्ही कार्यकर्ते असून आम्ही काही करू शकत नाही. हा 3 वर्ष माझा हगणं मुतणं जागेवर होतो आणि पब्लिक हलावपूलचा व्यक्ती होता तो. चालवताना बेसुराट गाडी चालवायची, माणसं बघायची नाही, सिनियर सिटीजन बघायचं नाही आणि कोणाचाही आघात करून तुम्ही जायचं. आज कुर्ल्यामध्ये नाही, अख्ख्या मुंबईत अति आक्रमण झालेले आणि 2014 पासून जास्त झालेलं आहे. इथले कुर्लेकर नाहीत, बाहेरचे आलेले आहेत आणि त्यांना आम्ही ओळखत नाही. आज आमच्यावर असणाऱ्या महिला आमच्या स्थायिक नागरिक आहेत तिथल्या आणि हा अन्याय आमच्यावरचा दूर झालाच पाहिजे. याकडे पोलीस खात्याने, वॉर्ड ऑफिसरनी, इतर कार्यकर्त्यांनी सर्वांची जी कळकळ आहे ती सर्वांनी जाणली पाहिजे. आणि इथले दुकानदार त्यांना बसवतात, त्यांच्याकडनं भाडं खातात आणि तिथे गर्दी वाढवतात. हे कसं काय? मग आम्ही काय करायचं? जगायचं का मरायचं? आज ज्या यातना मी सहन केले ते मला माहिती आहे. माझ्या वयाची 60 वर्ष झालेली आहेत. तर याच्यावरती सरकारने आणि सरकार तर करतेच पण त्याला विरोध करणारे पण करतात. शासन चालूच आहे, पोलीस खातं, BMC, वॉर्ड ऑफिसर हे पण करतायत, पण जोमाने तिथे काम होत नाहीये. आणखी काही इकडे प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम भरपूर आहेत. भरपूर आहे इथे. समस्या खूप आहे. पण सध्या तर आता आमचा फेरीवाल्यावरतीच विषय आहे. कारण हे फेरीवाले इतके वाढत चाललेत ना की माणसाला जाण्याला रस्ताच नाही वाचलेलं. आज ह्या वयस्कर आज यांचं ऍक्सिडेंट का झालं, ह्याच्यामुळे झालं. येणार कोणी रस्ता नाही म्हणून गाडीवाल्यांना आपण काय बोलू शकतो, ते कुठून पण गाडी घुसवतात. ते गाडीचं त्यांना लागल्यामुळे असतात 3 वर्ष होत्या बेडवरती. मग ह्याच्यामुळे आमचं म्हणणं काय, तुम्ही एवढा वेळ लावू नका आम्हाला. छोटासा निर्णय या, बसा, बोला. तुम्ही काय केलेलं नाहीये ना, मग तुम्ही घाबरता का समोर यायला? या ना, बोला पब्लिक बरोबर. एक त्याच्यावरती निवारण आहे पण यांच्या हातात पण हे करत नाहीये. फेरीवाल्यांच्या इकडे जे अतिरेक आहे ते कसं काय वाढलं? कसं काय वाढलं म्हणजे बघा, ह्याच्या मागे ना खूप जण आहेत की देतात जागा देतात, मला एवढा हप्ता दे, ते घेतात, हे जागा दे, हप्ता दे, हप्तेवालेच आहेत. आम्हाला काय बघा, गरीब आहे करू धंदा, पण प्रत्येकाला ती मर्यादा पाहिजे. तुम्ही जागा सोडा, पब्लिक आहेत, लोक पुरं शाळेत घेऊन जातात, बिलकुल नाहीये. असा विषय तुम्ही काय करताय? हे काम पोलीस प्रशासनचं, पोलिसांचं आहेच नाही, BMCचं आहे. BMCने याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. पण प्रत्येक वेळी काय आम्ही सारखा मोर्चा घेऊन, तर तुमची चुकी नाही तर आम्ही काय येऊ? आम्हाला काय वेळ कामधंदे नाहीत काय? तुम्ही लवकर घ्या, त्याच्यावरती कारवाई करा. अनधिक बांधकाम चालू आहे, स्टॉल लावतात, ते कोणता अधिकारी याचा, त्याच्यावरती पण आमचा विषय होणार आहे. इथल्या एक अधिकारीने मिळून आमच्याकडे पण अनलिगल म्हणजे ना त्यांना जागा देऊन त्याच्यावरती पेपर बनवून त्यांना पात्र पण करून टाकलेत. असे पण अधिकारी काय आहे आतमध्ये, हे काढणार आम्ही, ह्याचा पण शोध घेणार आहे. आमचं म्हणणं एकच आहे, BMC नाही DMCने यावं, बोलावं, आमच्या यांच्याबरोबर काय कारवाई करतात याचा आम्हाला निर्णय, बस एवढं आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. बस आम्हाला बोटावर कोणाचा पाय द्यायचा नाही, पण नियमाचं बंधन, नियमशाली असलं पाहिजे. फेरीवाले बंदच करायचे, नाही पाहिजे. फेरीवाल्यांमुळे सगळा प्रॉब्लेम होतो. फेरीवाले नाही पाहिजेत. आताचे आमचे जे महापौर आहेत ऋतू तावडे, त्यांनी काय सांगितलेले, फेरीवाले झालंच पाहिजे. मग BMC काय ऍक्शन घेत नाही? जो महापौर बोलतात का घेत नाही ऍक्शन? घ्यायला पाहिजे ना याच्यावरती. जर तुम्ही ऍक्शन घेतली तर आम्ही आलो नसतो. किती वेळा यायचंय मोर्चा घेऊन? म्हणजे हिंदूसाठी काहीच नाही का इथे? करा ना, सगळ्यांसाठी करा. करतच नाही लोक.